साहेब, काल मनसे नेत्यांची थेट उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली मातोश्रीवरती. जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये. चुकीची माहिती आहे तुमच्याकडे. मनसे आणि शिवसेनेच्या बैठका या होतच असतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत. आमचे लोक राजसाहेबांना भेटायला जातात, मनसेचे लोक मातोश्रीवरती येतात. त्यात नवीन काय आहे बैठकांचे? आणि कोणताही तिढा वगैरे नाही. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही. सगळं सुरळीत आहे, दिसेल तुम्हाला. किती जागांवर एकमत झालेलं आहे? कशाला पाहिजे? कशाला पाहिजे किती जागा? आमच्या दोघांमध्ये किती जागा हा विषयच नाही आहे. हे स्वतः माननीय राज ठाकरे यांनी वरळीतल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही. शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार आहे. दादर शिवडी माहीम हे 2 दिवस बाकी आहेत. 2 तास असले 2 तास आवश्यकता नाही, पण कार्यकर्त्यांमध्ये कन्फ्युजन यामुळे कार्यकर्त्यामध्ये कन्फ्युजन जे काय आहे ते काय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चॅनलमध्ये जाऊन ते उभे आहेत का? आम्ही कन्फ्यूज आहोत सांगायला? आमच्याकडे येतील ना. कोणी कन्फ्यूज नाही आहे. प्रत्येकाला कोणी निवडणुका लढायच्या आहेत, कोणी अर्ज भरायचे आहेत, त्या संदर्भात सूचना गेलेल्या आहेत. त्यांना एबी फॉर्म आज मिळणार आहे. भांडूप, दादर, माहीम अशा 3-4 जागांवरती तिढा, त्याच्याबद्दलचं काय? असं कोणी अधिकृतपणे सांगितलंय का आमच्याकडून किंवा राजसाहेबांकडून? मला असं वाटत नाही. हे तुमचे स्पेक्युलेशन्स आहेत. दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, मुलुंड असेल, आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना. कार्यकर्ते असतात, दोन्ही पक्षाचे इतर काही लोक असतात. प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढण्याची असते. त्यांना समजवावं लागतं की ह्या वेळेला मुंबईची लढाई ही मराठी